स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। पायधुनी अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पायधुनी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता, त्यानंतर इथले नागरिक स्थानिक हे संतप्त झाले। आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इस्लाम परवेजला पोलीस कोठडी सुनावली आहे। इस्लाम परवेज यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता, त्यानंतर इथले नागरिक संतप्त झाले होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, संतप्त नागरिक झाले होते, रस्त्यावर उतरले होते, त्यानंतर आता या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिक माहिती। जय, आवाज पोहोचतोय? नक्कीच जगदीश, आपण पाहिलं असेल तर काल दुपारच्या सुमारास खरं तर पायधुनी या परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली। त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर एका वॉचमॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरं तर अशा पद्धतीचं एक कृत्य त्या ठिकाणी करण्यात आलं। अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला। त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यात आला। या संपूर्ण घटनेचा निषेध सुद्धा नोंदवण्यात आला आणि यासोबतच अनेक त्या ठिकाणी जे स्थानिक आमदार आहेत, राहुल नार्वेकर असतील, अमीन पटेल यांनी सुद्धा याबाबतची जी तक्रार ही पोलिसांकडे केली आहे। त्यासोबतच या आरोपीला कुठेतरी कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि याबाबतची आज सुनावणी ही त्या ठिकाणी पार पडली। या दरम्यान आरोपीला जे आहे ते 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे आता 18 तारखेपर्यंत आरोपीची चौकशी ही पोलिसांच्या माध्यमातून केली जाणार आणि त्या पुढची सुनावणी ही 18 तारखेला पार पडेल। त्यामुळे 18 तारखेला कोणत्या प्रकारची कारवाई या आरोपीवरती केली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार। मात्र त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांकडून असेल किंवा स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली जाते। त्यामुळे आता या संदर्भात गांभीर्यपूर्ण कारवाई ही केली जाईल का, फास्ट ट्रॅक वरती हा मुद्दा त्या ठिकाणी चालवून या संपूर्ण प्रकरणावरती कारवाई केली जाईल का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र जय, या आरोपीची काही पार्श्वभूमी समोर आलेली आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं काही समोर आलंय? तर जय यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, मात्र धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर मुंबईतल्या पायधुनी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे। या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे। आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। मात्र या प्रकरणानंतर या धक्कादायक प्रकारानंतर इथले स्थानिक प्रचंड आक्रमक झाले होते। बातमी विनायक राऊत यांच्या संदर्भात। माजी खासदार